सो दुसरीकडे नागरिकांमध्ये जसं आपण बघितलं की तुमच्यावर आरोप करण्यात आले त्याचं तुम्ही माफी मागितली, पण तरी देखील काही संघटना ज्या आहेत त्या आपल्या भूमिकेवर कायम असलेल्या रिपब्लिकन सेलचे जे प्रमुख आहेत आंबेडकर यांनी देखील मागणी केली आहे राज्य मंत्रिमंडळातून तुमची हक्कलपट्टी करावी नाही, मागणी ते काही कोणी करू शकतं, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. मी कालही या गोष्टीचा खुलासा केला आणि भाषण संपल्याबरोबर मला 2 मिनिटं काय गोंधळ असं चाललं नाही, म्हटलं हो ते चुकून झालं, अनाधोनाने झालेलं आहे. खरं दिलगिरी व्यक्त करतो, कोणाची भावना दुखवण्याचा माझा याच्यामध्ये उद्देश नाही. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी सांगितलं माझ्या गावात सगळ्यात मोठा पुतळा आत्ताच गेल्या वर्षी एकही पुतळा नव्हता. शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे दोघांचे सगळ्यात मोठे पुतळे मी त्या ठिकाणी उभारलेले आहेत. प्रत्येक आंबेडकर जयंतीला, बाबासाहेबांच्या जयंतीला आपण बघितलं असेल, एकमेव माणूस असेल मी राज्यामध्ये, एकमेव मंत्री असेल की पूर्ण वेळ त्या ठिकाणी मिळून घेतला जातो. त्या दिवशी निळा शर्ट घालतो, 40 वर्षापासून लेझिम खेळतो, ट्रॅक्टर चालवतो, नाचतोसुद्धा. मला वाटतं इतक्या उत्साहामध्ये मी जयंती साजरी करतो. माझ्या मतदारसंघात तुम्ही जाऊन विचारा, तुम्ही जिल्ह्यामध्ये विचारा, मी सांगतो म्हणून नाही. आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही मागच्या 25-30 वर्षाच्या आंबेडकर जयंती तुम्ही चित्रपट बघा, त्यात फक्त गिरीश महाजन असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याकडे इतकं चांगलं वातावरण आहे, इतकं आमचा भाईचारा आमच्यामध्ये आहे, इतका बंधुभाव आमच्यामध्ये आहे. माझ्याकडे सगळे निवडून येणारे एसी कॅटेगरी लोक हे BJPचेच असतात. एकही 40 वर्ष तुम्हाला दुसरा दिसणार नाही, दुसऱ्या पक्षात गेलेला दिसणार नाही किंवा निवडून आलेला दिसणार नाही. मग इतकं चांगलं वातावरण असताना एखादा शब्द माझ्याकडून राहून गेला, त्यामुळे मला वाटतं त्याचं असं इतकं त्याच्याबद्दल राजीनामा द्या, ॲट्रॉसिटी दाखल करा, इतकं चांगलं वातावरण माझ्याकडे आहे. माझ्याकडे आत्तापर्यंत मी तुला सांगतो, एकाही लग्नात, एकाही मरणामध्ये, सुखात, दुःखात, आजारी असेल, मी शेकडो नाही हजारो लोकांना, आमच्या दलित बांधवांना मुंबईला आणलं असेल. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, खावण्याची व्यवस्था, मी एकसुद्धा आतापर्यंत असं चुकलं असेल. ते एक गरीबातला गरीब माणूस असेल, अगदी त्याच्या खिशामध्ये 1000 रुपये नाहीत, त्यालासुद्धा मुंबईला आणून त्याच्यावर औषधोपचार करून, शस्त्रक्रिया करून मी त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनाच देतो, पण त्यात सगळ्या समाजाचे लोक असतात. आणि म्हणून तुम्हाला असं कोणी माझ्याबद्दल सांगणार नाही, एक माणूससुद्धा सांगणार नाही की चुकीचं वागतात का चुकीचं करतात. मला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरविषयी नितांत आदर आहे, नितांत आदर त्यांच्याविषयी. मला कुठेही त्यांच्याबद्दल काही आकस आहे का भावना दुखायची असायला कुठलाही विषय नाही. पण आता उगाच त्याच्यामध्ये आता झालेलं मी दिलगिरी लगेच 2 मिनिटात व्यक्त केली असं असताना सुद्धा मग काही लोक त्यात तुम्हाला जर काही राजकारणच करत असेल तर मग माझं त्याला नाही इलाज आहे. या घटनेनंतर तुमचे जे जयंतीचे व्हिडिओ आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत, पण त्याच्यावर दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की महत्त्वाचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन, या दिवशी संविधान अंगीकृत केलं, त्या दिवशी कशी काय विसर पडू शकतो. आता मी सांगतो अनाधोरणाने ते राहिलं, मी मान्य केलं, मी दिलगिरी व्यक्त केली, अजून काय केलं पाहिजे मला हे कळत नाही. मी आता दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. मग आता एवढं असताना सुद्धा तुम्ही आता मग तुम्ही ठीक आहे, तुमची मागणी तर तुम्ही, आता मी काय बोलणार त्याच्याबद्दल, मागणी तुम्ही काही करू शकता.